न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत जयघोषात शहर फिरलं भगव्या रंगात। अहिल्यानगर शहरात आज स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या संप्रदायांच्या वतीने पारंपरिक चैत्र शोभायात्रेचं भव्य आयोजन करण्यात आलं। या यात्रेच्या निमित्ताने शहरात श्रद्धा, भक्ती आणि ऐतिहासिक शौर्याचा अनोखा संगम पाहायला मिळाला। घोड्यावर स्वार होऊन छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांची वेशभूषा परिधान केलेले युवक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले। यात्रेत संतांच्या विविध झांजांबरोबर भगव्या पताका हातात घेतलेले तरुण, डोक्यावर कलश घेऊन चाललेल्या महिलांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय केले। चाणक्य चौकातून सुरू झालेली ही शोभायात्रा LIC ऑफिस मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे माळीवाडा, कापड बाजार, दिल्ली गेट मार्गे मार्गक्रमण करत नेप्ती नाका येथील मार्कंडेय संकुल येथे समारोपास आली। या शोभायात्रेत जिल्हाभरातून सुमारे 2000हून अधिक स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे अनुयायी सहभागी झाले होते। गेली 8 ते 10 वर्ष ही यात्रा महाराष्ट्रात विविध ठिकाणी काढली जाते आणि यावर्षी अहिल्यानगरनेही यामध्ये आपली आस्था आणि सहभाग ठळकपणे दाखवून दिला। तर आज अनंत श्रीभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संप्रदायाच्या वतीने त्यांच्या शिकवणीप्रमाणे आज या अहिल्यानगर शहरामध्ये या चैत्र शुद्ध पाडव्याच्या निमित्त, या गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा या अहिल्यानगर शहरामधून आज निघत आहे। शोभायात्रा म्हणजे या नववर्षाचं स्वागत यात्रा ही आजच्या सकाळीच्या भल्या पहाटे या शहरामधून निघत आहे। या शोभायात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की जसं जुन्या चालीरीती परंपरा या ज्या विसरत लोक चाललेत, त्या परंपरा परत समाजाला नवीन रीतीने परत दाखवण्यात याव्या हा उद्देश या शोभायात्रेचा आहे। याच्यामध्ये वेगवेगळे संत देखावे, त्याचबरोबर चित्ररथ, वेगवेगळ्या महाराजांचं अगोदर जे जुन्या काळातले जे परंपरा होऊन गेलेत अशा विविध चित्ररथ दर्शवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। आणि ही शोभायात्रा आपल्या अहिल्यानगर शहरात LIC बिल्डिंग पासून निघून माळीवाडा चौकातून पुढे दिल्ली गेट मार्गे मार्कंडेय संकुल या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी विश्रांती होणार या मिरवणुकीची। ही मिरवणूक गेल्या अनेक 8 ते 10 वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे निघते। या वर्षी देखील महाराष्ट्रासह अनेक 4 ते 5 राज्यांमध्ये मिरवणूक निघलेली आहे। या मिरवणुकीसाठी पूर्ण अहिल्यानगर शहर जिल्ह्यातून आणि शहरातून 2 ते 2.5 हजार भाविक या रॅलीसाठी, या मिरवणुकीसाठी उपस्थित राहिलेले आहेत। न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा।